दरम्यान 1500 रुपयात घर चालत नाही हे मान्य, पण ते देण्याची आमच्यात दानत महाविकास आघाडी सरकारनं सामान्य लोकांना काय दिलं ते सांगा। संजय शिरसाट यांनी हा प्रश्न विचारलाय। तर संजय शिरसाटांचा संजय राऊतांना हा टोलाय। अजित पवार महायुतीत राहतील अशी आमची अपेक्षा असल्याचंही संजय शिरसाटांनी म्हटलंय। शिंदेंनी सांगितलं विस्तार होईल, पण कधी होईल हे सांगू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सोबत संजय शिरसाटे पण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। संजय राऊत पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये म्हणावं, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत। आज तर म्हणाले की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण त्यांची सून 1500 रुपयामध्ये घर चालू शकते का, असं थेट सवाल विचारताय। संजय राऊताच्या बोलण्याला काही महत्त्व देऊ नका। आजपर्यंत तुम्ही काय दिलंय? नाही घर चालत, आम्हाला कल्पना आहे 1500 रुपयामध्ये घर चालत नाही। एक मदत, एक सहकार्य करायची भावना या सरकारने ठेवलेली आहे। परंतु यांचं झालंय कसं की नाचता येणं अंगण वाकडं। तुम्ही का केलं नाही प्रश्न आमचा हा आहे, तुम्हाला का सुचलं नाही? आम्ही बहिणीला दिलंय, भावाला देतोय, सर्वांना देतोय, पण तुम्हाला का सुचलं नाही? अहो, लोकसभेमध्ये काय निकाल लागलेत, काय नाही लागलेत त्याचं सोडा, त्याचं विश्लेषण आपण वेगळं करू शकतो। परंतु देण्याचं दानत या सरकारमध्ये हे मान्य कराल का नाही? स्वतः शरद पवार 4 वेळेला मुख्यमंत्री होते, काय केलं त्यांनी? हा प्रश्न स्वतःसाठी कधी विचाराल का नाही? आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच काल सांगितलंय की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। याचा अर्थ मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, परंतु कधी, काय आणि कोणत्या वेळेला यावर तर आम्ही भाष्य करू शकत नाहीत। अजितदादांबद्दलही शरद पवार म्हणतायत की कुटुंबासाठी दरवाजे खुले आहेत, कुटुंब कधी एकत्र येऊ शकतं, पण त्यांना पक्षात घ्यायचे की नाही यावर पक्ष ठरवेल की नेमकी भूमिका काय। एकंदरीतच कसं पाहता, अजितदादा अस्वस्थ आहेत महायुतीमध्ये? नाही, महायुतीमध्ये अजितदादा अस्वस्थ बिलकुल नाहीत। अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत, परंतु राजकारणामध्ये काय कधी काय घडेल याचा काही नेम नसतो। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।